तुम्हाला रविवारचं येऊन कसं वाटतंय? सरकारी सुट्टी आमची बंद पडते. ये बड़ी अच्छी बात कही आप. अरे कर ना तू. फेस व्हेरिफिकेशन. अरे मान फिरव. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ नमस्कार, मी रुद्राक्ष विरजे. स्वागत आहे आपल्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि मी निघालो ॲक्च्युली आता कॉलेजला, कारण तो जो कोर्स आहे त्या कोर्समुळे आपला CPBF कोर्स चालू आहे. त्या कोर्समुळे मला आज पर रविवारीसुद्धा जायला लागते. तर काय आता किती वाजता दुपारी येईल काय सांगता येत नाही. तर आज आहे कामाला सुट्टी. तर आता सकाळी निघालो आहे सकाळच आणि आज आहे माझ्या मते 5वा दिवस. 4था दिवस मी शूट नाही केला, कारण त्या दिवशी जरा एकदमच सगळ्या गोष्टी हातवर आल्या होत्या म्हणून. तर चला आता निघूया कॉलेजला, बघूया कोण येतं आहे कोण नाही. मला नाही वाटत जास्त जण येतील, कारण भरपूर जण कामावर जायचं असतं आणि सोमवारी सुट्टी असते तळी म्हटलं की. तर चला बघूया काय होतं आहे. तर मी रस्त्यावर चालतो आहे आणि वरती ढगाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला एक कसं झालं आहे तो एकदम सकाळ. अरे समोर ढग आहे, एकदम भारी वाटतं बघायला. अर्धा भाग ब्ल्यू आहे आणि बाकी सर्व आहे तो पूर्ण ढगानेचा म्हणजे हे झालं आहे उठरे ढग असे. तर व्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा इथपर्यंत आला असेल तर. तुम्हाला रविवारचं कॉलेज येऊन कसं वाटतंय? परत कर. तुम्हाला रविवारचं येऊन कसं वाटतंय? सरकारी सुट्टी आमची बंद पडते. तुम्हाला रविवारी येऊन कसं वाटतंय? अरे कसा नाही सांग झोपत न उठून आला कशात न उठून आलाय सांग फक्त. आम्हाला समजलं की मला वाटलं 8:30 म्हणजे 9:30 आम्ही 8 वाजता उठलो तर बोललो बस हवा निकल गई. मला समजलं की कॉलेज 8:30 आहे. मोठं थांब शिवम कोण आहे? अरे सर तुम्हाला रविवारी येऊन कसं वाटतंय? झोप आले. झोप का आली तुम्हाला? झाला अरे कर ना तू. व्हेरिफिकेशन फेस व्हेरिफिकेशन. अरे मान फिरव. ना होता रे, राहू दे. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे झाली नशीब. तू कोण करतोय? झालं तुला फेस व्हेरिफिकेशन आलाय? तुला पण आलाय फेसचा? काय माहित आय एम स्टुडंट. तर असला का मला आला लोकेशन. तर सगळं ब्रेक संपल्यानंतर मग फोटो सेशन केलेला सरांसोबत. असं तिथे राहून सेल्फी वगैरे काढलेली. नॉर्मल फोटो गेला हाईट लाजत होता का माहीत नाही. आणि नंतर मग परत गेला वर्गात, कारण शेवटचा मॉड्यूलमधला शेवटचा पार्ट शिल्लक राहिला. तो सरांनी पटापट शिकवला. सरांना आजचा होता शेवटचा दिवस आणि आज रविवार होता शेवटीला आणि सर आज माझ्यावरती जाणार होते. आणि यानंतर परत आता नवीन आपले ऑनलाईन क्लासेस सुरू होतील, ते मंगळवारपासून सोमवारपासून. आणि हा आमच्या वर्गातला एक आर्टिस्ट आदित्य गिजे, तो माझ्या ग्रुपमध्ये पार्टनर होता. तर ही त्याची कलाकृत्या वयांवर टाईमपास, कामधंदे नाही काय नाही काही काय. आणि ही एकदम बारकेत काढल्याने पण तिच्यात अर्थ दिसतोय. ही एक आहे अशीच. आणि त्यानंतर मग आता डायरेक्ट सुरुवात केली शेवटच्या भागाला. तिथे सर्वांनी उभे राहून प्रत्येकाचं म्हणजे मनोगत व्यक्त केलं सरांबद्दल. कसा दिवस गेला, कसे ते दिवस गेले किंवा कसे ते पिरियड्स गेले. तर ते सर्व इथे सांगतात की तुम्ही ऐका आणि त्यानंतर मग निघूया.
मला सगळ्या मुलांनी सरांसाठी गिफ्ट घेतलं होतं ते दिलं. ते ॲक्च्युली मला काय माहीत नाही, कारण मी फक्त पैसे दिले होते, बाकी अजून ते पण दिलेच नाही माझ्यावरती द्यायचे. तर मग सर्व आटपलेलं आणि सर सुद्धा गेले आणि मी आलो डायरेक्ट घरी. यायला माझ्यासाठी 2 वाजले मला यायला, तर शूट नाही केलं. बघू शकता एक मोबाईल घेऊ शकत नाही. माझा तरी मोबाईल दिसतोय तरी पण मी बाहेर काढून जाईल. हा जाऊ दे काय नाही. तर मित्रांनो मी आहे आता ॲक्च्युली घरी, कारण मी आलो. तुम्हाला माझ्यात थोडी एनर्जी दिसत असेल मगापासून, कारण म्हणजे मगाशी यांच्या आधी आणि आता, कारण मी येऊन मला एक 2 ते 3 तास झालेले आहेत. आता वाजले 6:15 6:30 वाजले. तर विषय कसा होता की आज होता रविवार, आणि आज रविवार होता तरी पण आम्हाला कॉलेजला जायला लागलं, कारण हे होतं ते जे क्लास होते म्हणजे जो आम्ही कोर्स घेतलेला आहे त्याचे त्या कोर्सचा आजचा माझ्या मते बँकिंग जो आमचा जो हे होता म्हणजे विषय होता त्या विषयाचा लास्ट लेक्चर होता. तो आज लेक्चर संपला आणि उद्यापासून माझ्या मते ऑनलाईन लेक्चर चालू होतील. माझ्या मते ते दुपारनंतर 2 वाजल्यानंतर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतील. तर आता कॉलेजला 4 दिवस काही जायचा एवढा काही प्रश्न येत नाही, तर त्यामुळे काय एवढा विषय नाही. आणि आता आज काय रविवार होता, रविवार पण फुकटच गेला म्हणायचा, म्हणजे अर्धा कामात गेला अर्धा फुकट गेला. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. मी आज जेवढं काय झालं कॉलेजमध्ये वगैरे पूर्ण काय म्हणजे कॉलेजमध्ये मी येणे जाणे जे काय झालं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला या ब्लॉगमधून. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू आणि असेच नवीन असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा मित्रांनो, कारण भरपूर जण बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत, आणि भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.